घडली होती कशासाठी तुम्ही काल बँकेत आला होता आणि चक्क शाखा व्यवस्थापन करून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा समोर आली. काल दिनांक 10 जून रोजी मी व माझे 2 सहकारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आलो होतो. या ठिकाणी उपस्थित असणारे शाखा अधिकारी त्यांना आम्ही भेटलो आणि नवजुनं या संदर्भात एक विषय होता. त्या विषयावर चर्चा करून त्यांना दुसरा विषय विचारला किंवा आता सध्या महाराष्ट्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि ह्या कर्जमाफीमध्ये आपल्या शाखेअंतर्गत असणारे किती कर्जदार शेतकरी हे लाभार्थी त्याचे ठरत आहेत याची आकडेवारी आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा असं विचारले असता त्यांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. पण ठीक आहे, त्यांनी माहिती देण्यास नकार दिल्याच्या नंतर मी त्यांना दुसरा प्रश्न केला की तुम्ही माहिती देऊ शकत नसताल तर तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांचा आम्हाला क्रमांक द्या किंवा त्यांचा पत्ता द्या, तर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ. त्यावेळेस त्यांनी त्यांचा सुद्धा पत्ता देण्यास व त्यांचा सुद्धा संपर्क देण्यास नकार दिलेला आहे. मग एवढी मगरुरी कशामुळे हा प्रश्न आहे. दुसरा विषय यामध्ये असा झाला की त्यांचं उद्धट वर्तन होत असल्यामुळे ती रेकॉर्डिंग आम्ही आमच्या मोबाईलमध्ये केलेली आहे. आणि त्यांनी तिसरा प्रश्न असा केला की तुम्ही बँकेमध्ये का आलात, तुम्हाला बँकेत यायचं असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल, नाहीतर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, मी पोलिसांना बोलवेल असं म्हणून त्यांचे सेवक आहेत त्यांनी बोलवून सांगितलं की पोलिसांना बोलवा, आता ह्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. म्हणजे एवढी मगरुरी, म्हणजे शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न असेल तर यांना विचारायचा नाही का, हा विषय या ठिकाणी निर्माण होतो. जर पत्रकारासोबत त्यांची उद्धट वर्तन असेल ते सामान्य माणसासोबत किती उद्धट वर्तन करत असतील. म्हणजे ह्यांना सामान्य माणसाशी शेतकऱ्याशी बिलकुल संवेदनशीलता नाही आहे. त्यांचे काय प्रश्न असतील, काहीतरी माणुसकीच्या नात्याने सुद्धा त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे, त्यांचं समाधान करणं अपेक्षित आहे. परंतु असं न करता त्या खुर्चीवर बसून जणू ह्या बँकेचे ते मालक आहेत, चेअरमन आहेत अशी वर्तणूक करत आहेत. परंतु ते हे विसरलेत की ते या ठिकाणी बसून ह्या जनतेची सेवा करण्यासाठी बसलेत. ते या ठिकाणी लोकसेवक आहेत आणि जनता शेतकरी या बँकेची मालक आहे हे त्यांनी अगोदर ध्यानात घ्यायला पाहिजे. जर शेतकऱ्याच्या पोरावर हे गुन्हे दाखल करत असतील, शेतकऱ्याच्याच पोराला हे जर म्हणत असतील बँकेत का आलात, बँकेत यायला परवानगी घ्यावी लागत असेल, बँकेत यायला परवानगी घेण्यासाठी हे म्हणत असतील तर ह्या अशा प्रशासनाचा आणि अशा व्यवस्थापकाचा मी जाहीर धिक्कार करतो. जो प्रकार माझ्याशी घडला, खोटे गुन्हे दाखल करण्याचा त्यांनी जो माझ्यावर प्रयत्न केला, या संदर्भात मी त्यांना आज निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे की जर संबंधित व्यवस्थापकावर जर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर दिनांक 16 जून रोजीपासून या बँकेसमोर ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहोत. हे आमचा ठाम निर्णय आहे.